नमस्कार मंडळी. सकाळच्या नाश्त्यासाठी कुठल्याही प्रकारची डाळ भिजत न घालता इन्स्टंट असा मेंदू वडा तयार करायचा असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर स्वागत आहे तुमचं आपल्या तिखट पाहुणच्या रेसिपीज मध्ये. तयार होणारा हा मेंदू वडा बघा, अतिशय कुरकुरीत, आतून सॉफ्ट आणि विशेष म्हणजे इन्स्टंट असा तयार झालेला आहे. तर त्यासाठी काय करायचं, सर्वप्रथम गॅसवर कढई गरम करत ठेवून त्यामध्ये कोणत्याही वाटीने मोजून 2 वाटी इतके पाणी गरम करण्यास ठेवायचे. पाणी गरम होत असतानाच यामध्ये चवीनुसार मीठ, साधारणपणे पोहे खाण्याचा अर्धा चमचा इतके मीठ घातले. नंतर चमचाभर तेल घालायचं. त्यानंतर या पदार्थाला हलकासा स्पायसीनेस येण्यासाठी अर्धा चमचा चिली फ्लेक्स किंवा या ऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट किंवा बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड केली. पाण्याला उकळ यायला लागली की आता यामध्ये ज्या वाटीने मोजून आपण पाणी ऍड केलं होतं सारख्याच वाटीने मोजून यामध्ये पाऊण वाटी बारीक रवा ऍड केला. तर या ठिकाणी बारीक रव्याचाच वापर करा. जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यायचा. तर आता पाण्यात घातलेला हा रवा एखाद्या स्पॅच्युला किंवा चमच्याच्या मदतीने चांगला एकजीव करून घ्यायचा. रवा पाण्यात एकजीव होऊन त्याचा गोळा तयार होतो आणि चांगला फेटून घेतल्यामुळे यात एकही गाठी शिल्लक राहत नाही. तर बघा, रवा हा पाण्यामध्ये चांगला एकजीव करून घेतला. असा गोळा तयार झाला की लगेच गॅस बंद करायचा आणि हे तयार मिश्रण एखाद्या भांड्यात काढून हलकसं थंड करून घ्यायचं, म्हणजेच हाताला सोसवेल इतपत मिश्रण थंड झालं की लगेच हे पुन्हा एकदा मळून घ्यायचं. तयार मिश्रण जर हाताला चिटकत असेल तर यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आणि पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं, जेणेकरून मिश्रण हे एकसारखं एकसंध तयार होतं. यात अजिबात गाठी राहत नाही. तर बघा, मिश्रण मळून झाल्यावर त्याचा असा एक सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे. आता थोडं थोडं मिश्रण हातात घेऊन दाखविल्याप्रमाणे हातावर त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आणि गोळा तयार झाल्यानंतर त्याला बघा मेदू वड्याचा आकार दिला आहे. हे करत असताना दुसरीकडे मी तेलही गरम करण्यास ठेवलं होतं बघा. तर एकीकडे तेल गरम होतं तर दुसरीकडे शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे मी असेच दाखविल्याप्रमाणे मेदू वडे तयार करून घेते. तर या ठिकाणी रव्याचा वापर करून आपण मेंदू वडे तयार करत आहोत. इन्स्टंट असे तयार होतात, अजिबात वेळ लागत नाही आणि सकाळच्या नाश्त्यासाठी घाई गडबडीत हे पटकन तयार होतात. तर एकदा नक्की तयार करून बघा. तर इथे मी पाऊण वाटीमध्ये साधारणपणे मध्यम आकाराचे 10 ते 12 मेदू वडे तयार करून घेतले आणि एकीकडे आपले तेलही अगोदरच तापत ठेवलेलं होतं. तर बघा, तेल सुद्धा मध्यम आचेवर चांगलं कडकडीत मी तापवून घेतलं. तयार वडे गरम तेलात एक एक करून सोडूया. तर इथे मी सर्व वडे तेलात एकदाच घातले. हवं तर तुम्ही हे 2 स्टेप मध्ये तळून घ्या. तर हे वडे तळताना तेलात गेल्यावर लगेच झाऱ्याने पलटायची घाई करू नका. वडे चांगले खालच्या बाजूने सेट झाल्यावरच ते पलटून दुसऱ्या बाजूने तळून घ्या. मध्यम ते हाय फ्लेमवर आपल्याला हे मेदू वडे मस्त वरतून क्रिस्पी आणि हलकेसे गोल्डन रंगावर तळून घ्यायचे आहे. बघा, तर आलटून पालटून दोन्ही बाजूने मस्त खरपूस सोनेरी रंगावर मेदू वडे तळून झालेत. मस्त कुरकुरीत झालेले आहे. दिसायलाही खूप छान दिसत आहे. तर बनवायला सोपे आणि चवीला देखील तितकेच हे चविष्ट लागतात. तर नक्की तयार करून बघा. आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की किती क्रिस्पी हे झालेले आहेत. तयार मेदू वडे हे तुम्ही सांबर, टोमॅटो केचप किंवा कुठल्याही चटणी सोबत खाऊ शकता. तर आजची इन्स्टंट अशी रवा मेदू वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.